कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडूनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांस सप्रेम हरिस्मरण। कालपासून आपण
श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या संबंधाने यथामती काही विचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि 216 अभंगांपर्यंत काल आपण संक्षेपतः हा विचार करून आलेलो आहोत. सिंहावलोकन करत असताना ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती कौरव सैन्य आणि पांडव सैन्य हे समोरासमोर आलेलं आहे, त्यावेळेला दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन पांडवांची सेना दाखवतोय आणि त्या सेनेमध्ये विशिष्ट असलेले जे वीर आहेत या वीरांचा नावानिशी उल्लेख करत आहे. काल आपण त्यांचा थोडासा विचार करून आलोय. यामध्ये 6व्या श्लोकाच्या शेवटच्या पंक्तीमध्ये असा विचार दिलाय, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. सौभद्रो या शब्दाचा अर्थ आपण अभिमन्यू असा केलेला आहे, सुभद्रेचा जो पुत्र आहे. एकंदरीत पांडव सैन्यामध्ये वयाने सर्वात लहान परंतु आपल्या पराक्रमाने सर्वोत्कृष्ट असं जे व्यक्तिमत्व आहे ते अभिमन्यूचे व्यक्तिमत्व आहे. या संबंधामध्ये थोडासा विचार मांडतो. अभिमन्यू हा भगवान श्री कृष्णांचा सख्खा भाचा, सुभद्रेचा पुत्र. ही सुभद्रा ज्या वेळेला गर्भवती होती त्यावेळेला तिने भगवान श्री कृष्णांना एकदा चक्रव्यूह कसा रचतात हे सांगण्याविषयी विनंती केली. त्यावरनं भगवान तिला चक्रव्यूहाची रचना सांगत होते. त्यावेळेला सुभद्रा पर्यंकावर पडून ती कथा ऐकत होती. ती कथा ऐकताना सुभद्रेला निद्रा लागली, तरी कृष्ण कथेला होकार मात्र मिळत होता. भगवान श्री कृष्णांना आश्चर्य वाटले की सुभद्रा आता निद्रिस्त झालेली आहे, पण होकार कोणाकडनं मिळतोय. आणि विचारांती असं लक्षात आलं की सुभद्रेला निद्रा लागली परंतु गर्भातील बालक हुंकार देत आहे. हे गर्भातील बालक सामान्य नव्हतं. हा गर्भ म्हणजे साक्षात चंद्राचा अवतार आहे. आता भगवान श्री कृष्णाने थोडासा बारकाईने विचार केला. हा गर्भ सहस्र करयुक्त आहे, म्हणजे हजारो हातांचा आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर हा जन्माला आला तर सर्वांना अजिंक्य होईल आणि त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून भगवंताने त्याचे हात नाहीसे करण्याचा विचार केला. आणि सुभद्रा झोपेत असतानाच भगवान श्री कृष्णांनी तिच्या मुखामध्ये सुदर्शन चक्राचं तीर्थ घातल्याचं वर्णन आहे. ते तीर्थ उदरामध्ये जाताच त्या गर्भीय बालकाचे 2 हात राहून बाकीचे सर्व हात विरघळून गेले. आणि हा सर्व प्रकार सुभद्रा निद्रेत असताना घडून आला, म्हणून तिला या संबंधी काहीच समजलेलं नव्हतं. पुढे थोड्याच अवधीमध्ये सुभद्रा त्यावेळेला प्रसूत झाली. तिला प्राप्त झालेला मुलगा हा अभिमन्यू आहे. गर्भात असताना या अभिमन्यूने चक्रव्यूहाची रचना व त्यात प्रवेश कसा करावा हे ऐकलं होतं, परंतु त्यातून बाहेर कसं पडावं हे त्याने ऐकलेलं नव्हतं. भगवंताने देखील पुढील कथा सांगण्याचं थांबवलेलं होतं. यामुळे पुढे महाभारतीय युद्धामध्ये चक्रव्यूहामध्ये हा अभिमन्यू मारला गेलेला आहे. वयाने फार लहान होता परंतु पराक्रमाने मात्र मोठा आहे. हा महारथ आहे. रथी, अर्धरथी, महारथी आणि अतिरथी अशी एक विशिष्ट संज्ञा त्यावेळेला योद्ध्यांना मिळत असे. महारथी कुणाला म्हणावं या संदर्भामध्ये असं चिंतन आहे. 11 सहस्राणी योधयेत शास्त्र प्रवीणश्च स महारथ उच्यते. की जो एकच योद्धा युगपत एकाच वेळेला 10,000 धनुर्धार्यांशी युद्ध करू शकतो, शस्त्र आणि शास्त्रामध्ये जो प्रवीण आहे त्याला महारथी असं म्हटलं गेलेलं आहे. असो, यानंतर पुढे दुर्योधनाने आपल्या सैन्य पक्षामध्ये असलेले जे काही विशिष्ट आहेत त्यांचा उल्लेख 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळालाय.
भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. कौरव पक्षाकडनं सर्वात महत्वाचा योद्धा वीर जर कोण असेल तर ते गंगानंदन भीष्म आहेत. आणि म्हणून हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचाननु कर्ण वीरू असं मौलींनी वर्णन केलेलं आहे. यामध्ये भीष्मांना एक नाव दिलेलं आहे गंगानंदन. यांना गांगेय असं देखील म्हणतात. भीष्मांना गंगानंदन म्हटलं गेलेलं आहे, पण यांचं मुळामध्ये नाव आहे देवव्रत. भीष्म हे त्यांना नंतर प्राप्त झालेलं नाव आहे. थोडेसे भीष्म आपल्याला कळावेत या दृष्टिकोनातून मी थोडासा यांचाही विस्तार मांडतो. पूर्वी इक्ष्वाकू नावाच्या सूर्यवंशी राजाला महामिष नावाचा एक अत्यंत पराक्रमी पुत्र होता. आणि हा पुत्र म्हणजे सागराचाच अवतार होता. या महामिषाने आपल्या जीवनामध्ये 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्या पुण्य प्रतापाने त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. पुढे आपल्याला येणार आहे का शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. जो 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो तो इंद्रपदाला प्राप्त होत असतो. असा हा पुण्य प्रतापाने स्वर्गलोकाला प्राप्त झालेला महामेश एकदा ब्रह्मदेवाला भेटायला गेला आणि काही ठिकाणी काही समयाने त्या ठिकाणी स्वर्ग गंगा ही ब्रह्मदेवांना नमस्कार करण्याकरता आली. एवढ्यामध्ये वाऱ्याचा मोठा झोत आला आणि गंगेच्या शरीरावर असलेलं उत्तरीय हे थोडस बाजूला झालं, उडल्या गेलं. त्यावेळेला तिथे असलेल्या सर्व देवांच्या माना आपोआप खाली गेल्या. परंतु भान न राहिल्यामुळे या महामेश राजाने त्या गंगेकडे एक क्षणभर निशंकपणे पाहिले आणि गंगेनेही क्षणभर त्याच्याकडे पाहिले. आणि याच गोष्टीचा ब्रह्मदेवाला राग आला. त्यांनी या दोघांना शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकी जन्म घ्याल. त्याच वेळेला महर्षी वसिष्ठांकडे नंदिनी नामक जी कामधेनू आहे तर अष्टवसूंनी आपल्या पत्नीच्या सांगण्यावरनं ती चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला वसिष्ठांनी देखील या अष्टवसूंना शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकी जन्म घ्याल, मानव योनीत जन्म घ्याल. यामध्ये अष्टवसूंमध्ये द्रोण नावाचा जो वसू होता तर त्याने हे नंदिनी चोरण्याचं कार्य केलेलं होतं. त्यामुळे अष्टवसूंनी ज्या वेळेला क्षमा याचना केली त्यावेळेला वसिष्ठांनी उशाप दिला की सहकार्य करणारे जे 7 वसू आहेत बाकीचे त्यांना मानव योनी तर प्राप्त होईल परंतु त्यांची लवकर मुक्तता होईल, पण ज्याने खुद्द ही नंदिनी चोरली आहे त्याला मात्र बराच काळ मानव योनीमध्ये राहावं लागेल. असे शापग्रस्त झालेले अष्टवसू परत येत असताना त्यांची आणि गंगेची भेट झाली आणि त्यावेळेला त्या अष्टवसूंनी प्रार्थना केली की हे गंगा माते तूच आम्हाला जन्माला घाल आणि नदीमध्ये टाकून दे म्हणजे आम्ही मरून परत देवपदाला प्राप्त होऊ. त्यावेळेला गंगा माता म्हणाली की तुमच्यापैकी 7 जणांना उपजल्याबरोबर मी नदीत बुडवीन, पण एकाला म्हणजे त्या दिव्य वसूला बुडवणार नाही. कारण त्याने कामधेनू पळवलेली असल्यामुळे त्याला अनेक वर्ष भूलोकामध्ये राहावे लागणार आहे आणि शिवाय माझा पती सर्वस्वी निपुत्रिक राहणार ही देखील गोष्ट मला इष्ट नाहीये. त्यावेळेला गंगेचं हे म्हणणं अष्टवसूंनीही मान्य केलं. आता तो जो महामिष नावाचा राजा होता हा पुढे शंतनूच्या स्वरूपाने जन्माला आला आणि एकदा तो वनामध्ये मृगया करावयास गेला असताना त्याला तहान लागली म्हणून तो नदीच्या प्रवाहा समीप आला. तेवढ्यात त्याला नदीच्या लाटेतनं एक सुंदर स्त्री बाहेर पडलेली दिसली. ती साक्षात गंगाच दिव्य स्त्रीचे रूप धारण करून भूतलावरती अवतीर्ण झालेली होती. तिच्या रूपाला भुलून त्याने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रगट केली.
त्यावेळेला गंगेने अट घातली की माझ्या कोणत्याही कृत्याला तू अडथळा आणता कामा नये. अट मान्य केल्यानंतर गंगेने या शंतनूशी विवाह केला. तिला 7 पुत्र झाले. तिने ते सर्व पुत्र नदीमध्ये बुडवले. 8वा पुत्र झाल्यानंतर हा पुत्र तरी नाहीसा करू नकोस अशी शंतनूने गंगेची विनंती केली. त्यावेळेला गंगेने ही विनवणी मानली आणि त्या मुलाचं नाव देवव्रत असं ठेवण्यामध्ये आलं. देवव्रत म्हणजे काय तर भागवताचे प्रसिद्ध टीकाकार वंशीधर मिश्र यांनी या शब्दाची व्याख्या अशी केली आहे, देवस्य इव व्रतम यस्य स देवव्रतः. देव या शब्दाचा अर्थ भगवान श्रीकृष्ण आणि व्रत शब्दाचा अर्थ ब्रह्मचर्य आहे. भगवान श्रीकृष्णांसारखं ज्याचं नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे, कधीही स्खलित न झालेलं ब्रह्मचर्य आहे, तर त्याला देवव्रत असं म्हणा. गंगा तिने देवव्रत नाव तर ठेवलं, परंतु शंतनूस ती म्हणाली, हे राजा, तू माझ्या कृतीला विरोध केला म्हणून आता तुझा आणि माझा संबंध तुटला. हा पुत्र मोठा झाल्यानंतर मी तुला आणून देईल. आणि असं सांगून गंगा देवव्रताला घेऊन म्हणजे या बालकाला घेऊन अदृश्य झाली. ती स्वर्गलोकी निघून गेली. पुढे एके दिवशी राजा शंतनू भागीरथीच्या तीरावरनं फिरत असताना त्याला गंगेच्या पाण्याचा सर्व प्रवाह अवरुद्ध झाल्याचे दिसून आले. आणि शोधांती त्याला असं लक्षात आलं की एक 16 वर्षाचा मुलगा शरसंधान करून नदीचा प्रवाह थोपून धरीत आहे. त्यावेळेला तो राजा त्या मुलाजवळ गेला. तोच त्या ठिकाणी गंगा प्रगट झाली. वर या शंतनूला सांगितलं की हा तुझाच कुमार देवव्रत असून याचं विद्याध्ययन पूर्ण झालं असल्यामुळे मी आता तुझ्या तो स्वाधीन करते. आणि असं म्हणून गंगेने देवव्रताला या शंतनू राजाच्या स्वाधीन केलं आणि ती पुन्हा गुप्त झाली. दिव्य लोकात असताना देवव्रताने वसिष्ठांपासून सांग वेदांचे आणि परशुरामापासून धनुर्वेदाचे संपूर्ण अध्ययन केले होते. पुढे काही कालाने हा शंतनू राजा ज्यावेळेला पुन्हा मृगयेला गेला, त्यावेळेला नाव चालविणाऱ्या एका कोळ्याच्या सत्यवती नावाच्या कन्येवरती त्याचं मन बसलं, अभिलाषा निर्माण झाली. आणि त्यामुळे त्याने कोळ्याकडे तिची मागणी केली असताना तो म्हणाला की तिच्या मुलाला जर राज्य देशील तर मुलगी देतो. देवव्रताच्या प्रेमामुळे राजाला ही अटही मान्य करवेना, परंतु सत्यवतीच्या आठवणीने राजा अगदी उदास झाला. त्याचे मन कशातही रमेना. हे पाहिल्यानंतर देवव्रत स्वतः त्या कोळ्याकडे गेले व सर्वांच्या देखत प्रतिज्ञा केली की आजपासून राज्यावरचा हक्क मी सोडत आहे आणि पुढे माझ्या पुत्रांनी देखील हक्क सांगू नये म्हणून मी आजन्म अविवाहित राहीन. इतकेच नव्हे तर पृथ्वीवरील सर्व स्त्रिया मी माते समान मानीन. ही भीष्म म्हणजे भयंकर प्रतिज्ञा ऐकून स्वर्गातील देवांनी या देवव्रतावरती पुष्पवृष्टी केली. आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की हा भीष्म आहे. म्हणजे या प्रसंगामुळे या देवव्रताला भीष्म हे नाव प्राप्त झालं. प्रायः ज्यांनी महाभारत वगैरे चिंतन केलेलं नाहीये त्यांना भीष्म ही संज्ञा प्राप्त होण्याविषयी ती कदाचित कल्पना नाही. आणि असे या 2 पात्रांचा उल्लेख आपण काल करून आलेलो आहोत. यापुढे ज्या वेळेला दुर्योधन हा भीष्म पितामहांची स्तुती करतो आणि सर्वांना सांगतो की या भीष्म पितामहांचं आपण रक्षण करावं, त्यावेळेला भीष्माचार्यांनी संतुष्ट होऊन सिंहनाद केला आणि शंखनाद केल्याचं वर्णन इथपर्यंतचा विचार काल आपण करून आलेलो आहोत. पुढे आज 13व्या श्लोकापासून आपलं चिंतन चालू करायचं आहे. ततः शंखाश्च भीर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्य हन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत. भीष्माचार्यांनी शंखनाद केल्याबरोबर शंख म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा देखील शंख, नगारे, ढोल, मृदंग, कर्णा अशी ही जी रणवाद्य आहे ही एकदमच वाजवली.
आणि त्यामुळे तो नाद जो आहे तो फारच मोठा, कांठळ्या बसवणारा झाला, भयंकर असा झाला. स्वामी महाराज म्हणतात, तो चिरण वाद्ये रणात उदंड गर्जता प्रचंड घोष झाला, महाभयानक कर्ण कटू ध्वनी ऐकोनी तो रणी एका एकी. असा भयंकर असलेला जो हा कर्कश ध्वनी तो ऐकून जे महायोद्धे आहेत त्यांच्या ठिकाणी वीरश्री निर्माण झाली आणि ती वीरश्री युक्त होऊन गर्जना करू लागले. काही जण संतापाने दंड थोपटू लागले, कोणी चवताळलेले युद्धार्थ हाका मारू लागले आणि ज्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेण असे झाले. मग अशी ज्या वेळेला स्थिती येते त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा. तेथ भेडांची कवणू मात कांचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू अंग नेघे. ज्या ठिकाणी कृतांत या शब्दाचा अर्थ मृत्यू, यम, या यमालाही धडकी बसते त्या ठिकाणी सामान्य भित्रांची काय कथा. उभेपणी प्राण गेले कित्येकांचे पावले धीराची तेही कंप, धैर्यवंतांची ही बसे दात खीळ झाला व्याकुळ ब्रह्मा तोही. काहींचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले, मोठ्या मोठ्यांची दातखिळी बसली, प्रतिज्ञेने लढणारे बलाढ्य वीरही कापू लागले. आणि असा विलक्षण रणवाद्याचा आवाज ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला आणि इतर देव आपापसामध्ये असं म्हणायला लागले की झाला आज प्रलयच झाला. इथपर्यंत कौरव सैन्याने केलेल्या घोषाचा परिणाम सांगितला. आता पांडव पक्षाकडे पुन्हा येतात. ततश्वेतैर हयैर युक्ते महतिस्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्य शंख प्रदधमतुः. तेव्हा पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या मोठ्या रथामध्ये बसलेले भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांनी देखील दिव्य शंख हे मोठ्याने वाजवलेले आहेत. कुणी कोणता शंख वाजवला या संबंधाने विचार करत असताना सांगतात, श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने देवदत्त नावाचा, अचाट कर्म करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला, कुंतीपुत्र आणि राजा असलेल्या युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा, नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवलेले आहेत. शंखाला फार महत्व आहे. शंख या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, शम कल्याणम खे यस्य स शंखः. शम या शब्दाचा अर्थ होतो कल्याण एकाक्षरी कोशामध्ये, आणि ख या शब्दाचा अर्थ होतो आकाश किंवा पोकळी. ज्याच्या पोकळीमध्ये कल्याण निहित आहे, ज्ञान निहित आहे, त्याला शंख असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या भारतीय सनातन परंपरेमध्ये देवपूजा करत असताना शंख पूजेला फार महत्व दिलेलं आहे. आपण कोणतंही देव मंदिर बघा अथवा देवघर बघा, यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शंख पूजन आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना त्रैलोक्य यानी तीर्थानी वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेंद्र तस्मात् शंखम प्रपूजयेत, असं आपल्याला कर्मकांडातील चिंतन पाहायला मिळतं. त्रैलोक्यामध्ये जेवढे तीर्थ आहेत हे सर्व तीर्थ या शंखामध्ये निवास करत असतात आणि म्हणून शंख पूजन महत्वाचं आहे. काही जणांचं असं मत आहे की घरामध्ये शंख असणं किंवा शंख वाजवणं हे अयोग्य आहे. अनुभव असा आहे की घरामध्ये शंख जर वाजवला गेला तर त्या घरामध्ये काहीतरी विपरीत घडतं, अर्थात कलह वगैरे असतात, उन्नती होत नाही. परंतु देव मंदिरामध्ये मात्र शंख वाजवावा असा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. विज्ञानाने एक गोष्ट अशी मान्य केली आहे की संधी कालामध्ये म्हणजे सकाळी आणि सायंकाळी जो संधी काल असतो, या संधी कालामध्ये ज्या वेळेला शंखाचा ध्वनी केला जातो, जिथपर्यंत शंख ध्वनी जातो तिथपर्यंत संसर्गजन्य कृमी कीटाणू आपला दुष्प्रभाव पाडू शकत नाही, हे विज्ञानाने मान्य केलेलं आहे. शंख पूजन महत्वाचं आहे. शंख हा कल्याण करणारा आहे.
अनेक जणांनी असाही विचार मांडलेला आहे की शंख हे युद्धाचं वाद्य आहे, त्यामुळे शंख वाजवला की युद्ध होतं, परंतु तसं काही नाहीये. असो, यावरती व्याख्यान करत असताना स्वामी महाराज म्हणतात, महातेजाचे का असे जे भांडार मूर्तिमंत सार विजयाचे, गरुडासारिखे वेगवंत चार जोडिले साचार वारू त्याते. जो जणू काही विजयाचा भांडार आहे, म्हणजे विजयाचे निजसार म्हणजे माहेर घर आहे, असा एक रथ आहे. हा रथ अग्नी नारायणाने इंद्राचं खांडव वन जाळण्यासाठी अर्जुनाला स्वतः दिलेला होता. या अग्नीने अर्जुनाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक गांडीव धनुष्य, 2 अक्षय भाता आणि एक दिव्य विजयी असा रथ आहे. तोच हा रथ आहे. अशा अजिंक्य रथात बसलेल्या महारथीचा पराजय करणे हे दुर्घट आहे. आणि जसा पंखयुक्त मेरू पर्वत तसा तो उत्तम रथ शोभत होता. त्याच्या तेजाने 10 दिशा भरून गेलेल्या होत्या. विशेष काय आहे तर ज्याच्या तेजे दिशा कुंदाटल्या 10 स्वये घोडेवाही पार्थाचे जो, देव तो श्रीहरी ज्या रथी सारथी वानू गुण किती रथाचे त्या. ज्या रथाचा सारथी हा साक्षात परमात्मा आहे, त्या रथाचं काय वर्णन करावं, तो वर्णनातीत अशा पद्धतीचा आहे. किंबहुना तुकोबराय म्हणतात, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही त्याने वंद्य केले. पुढे ज्ञानेश्वरीमध्ये तसं चिंतन आलंय. पहा काही श्री नारायणे त्या पांडवांचे उणे किजेची ना पुराणे विश्ववंदे. वैकुंठात असलेला तो वैकुंठीचा परब्रह्माचा मानवधारी आविष्कार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि हे दर्शवण्याकरता म्हणूनच माऊलींनी वैकुंठीचा राणा असं म्हटलेलं आहे. या रथाचं वैशिष्ट्य काय? स्वामी सांगतात, ध्वजस्तंभी साक्षात शिव अवतार मारुती साचार बैसलासे. ध्वजस्तंभावरती साक्षात भगवान शंकर स्वरूप असलेले मारुतीराय हे बसलेले आहेत. या संबंधामध्ये सुद्धा एक फार महत्वाची कथा आहे. मारुतीराय अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर का आरूढ झाले, तर याविषयी असं चिंतन आहे. धर्मराज आणि द्रौपदी एकदा एकांतात असताना एका ब्राह्मणाच्या गायी चोरीस गेल्या आणि त्या परत मिळवून देण्याकरता म्हणून आपले धनुष्यबाण घेण्याकरता अर्जुन धर्मराजाच्या कक्षात गेला आणि तिथून धनुष्यबाण आणले. त्यानंतर त्या चोरांचं पारिपत्य करून अर्जुन परत फिरला, परंतु एकांतात असलेल्या धर्मराजाच्या कक्षात प्रवेश करण्याचा नियम भंग घडला म्हणून ठरल्याप्रमाणे अर्जुन 12 वर्ष तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. हा नियम का बनवला या संबंधामध्ये सुद्धा विचार आहे, मी त्याचा अधिक विस्तार करत नाही. अनेक तीर्थक्षेत्रे पाहत पाहत शिवतीर्थांचे आणि विष्णुतीर्थांचे दर्शन घेत दक्षिण सागराजवळील भगवान रामरायांनी स्थापित रामेश्वराच्या देवालयाजवळ अर्जुन आला आणि त्या ठिकाणी अंजनीसुत रामभक्त मारुतीराय यांची आणि अर्जुनाची गाठ पडली. क्षेम समाचाराचं बोलणं झालं आणि त्यानंतर नरवीर अर्जुन मारुतीरायांना म्हणाला, हे मारुते, रामरायांनी लंकेत जाताना शिलांचा सेतू बांधण्याऐवजी बाणांचा सेतू का नाही बांधला? ते दगडांचा सेतू बांधण्याच्या ऐवजी बाणांचा सेतू बांधायला हवा होता. मारुतीराय हसून म्हणाले, अर्जुना, अरे बाणाचा सेतू करणे रामांना काही अशक्य नव्हते, परंतु 18 पद्मे वानर सैन्य जाण्याकरता तो टिकला नसता, म्हणून रामाने दगडांचा सेतूच वानरगणांच्या कडून तयार करून घेतला. बाणांचा सेतू केला असता तर माझ्या एकट्याच्याच भाराने तो कोसळला असता. यावर अर्जुन म्हणाला, हे रामभक्ता, तुझ्या या बोलण्यात मला अर्थ दिसत नाही. मी आत्ता बाणांचा सेतू तयार करतो आणि तो जर तू मोडलास तर मी हे तुझे बोलणे खरे मानीन. त्यावेळेला हनुमान म्हणाले, यात अशक्य असं काय, तो सहज मोडेल,
पण याला काही पैंज काहीतरी शर्त ठरवली पाहिजे. जर माझ्याकडनं सेतू मोडला नाही तर मी तुझ्या रथावर असलेल्या ध्वजस्तंभावर राहील आणि युद्ध समयी भुभुक्कार करील. मी तर खरं मृत्यूच पत्करला असता, परंतु मी चिरंजीव असल्यामुळे मरणे शक्य नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणाला, ठीक आहे मारुते, जर तू माझा सेतू मोडून टाकलास तर मी अग्निकाष्ठभक्षण करील, चिता प्रवेश करील. याप्रमाणे या दोघांमध्ये प्रतिज्ञा झाली, अट व्यक्त केल्या गेली आणि मग अर्जुनाने बाणांचा सेतू तयार केला आणि लगेच मारुतीरायांनी त्यावर उडी मारून सहज गत्या तो मोडून टाकला. आता यानंतर प्रतिज्ञेनुसार अर्जुनाने काष्ठांची चिता निर्माण केली. अग्नीला वंदन करून तो त्या चितेमध्ये उडी टाकणार एवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण तिथे एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने प्रगट झाले आणि अर्जुनाचा हात धरून म्हणाले, हे वीर पुरुषा, असा अग्निप्रवेश का करतोस? अर्थात भगवंताला अर्जुनाला मरू द्यायचं नव्हतं म्हणून भगवंताने हे केलेलं नाटक होतं. त्यावेळेला अर्जुनाने घडलेली सर्व हकीकत त्या वृद्ध ब्राह्मणाला सांगितले. हे ऐकून तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तुम्ही असली विलक्षण प्रतिज्ञा कुणाला साक्षी ठेवून केली? कुणीतरी साक्षी हवे, आणि जर साक्षी कुणी नसेल तर तुमच्या दोघांच्याही प्रतिज्ञा सत्य कशा मानायच्या? तेव्हा त्या ब्राह्मणाच्या या म्हणण्याला दोन्हीही महावीरांनी म्हणजे अर्जुन आणि मारुतीराय दोघांनीही मान्यता दिली आणि यानंतर अर्जुनाने पुन्हा बाणांचा सेतू तयार केला. आता हे सर्व त्या वृद्ध ब्राह्मणाच्या साक्षीने घडणार होते. मारुतीने त्या बाणांच्या सेतूवरती खूप उड्या मारल्या, सारं वीरत्व आपलं पणाला लावलं, पण त्या सेतूची काडी देखील मोडतोड झाली नाही. त्यावेळेला मारुतीरायांनी त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. आपण कोण आहात सांगा. त्यावेळेला रामरूपात आणि कृष्ण रूपात दर्शन झालं. भगवंताने काय केलं होतं की त्या सेतू खाली आपलं सुदर्शन चक्र गुप्तपणे ठेवलं आणि त्यामुळे मारुतीराय तो सेतू मोडू शकले नाही. मग आता वर निर्दिष्ट केलेल्या प्रतिज्ञेनुसार युद्धासमयी अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर मारुतीरायांना आरूढ होणं गरजेचं होतं, म्हणून मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि भीम गर्जनेला आपल्या गर्जनेचीही ते साथ देत असत. त्यामुळे कौरव सैन्य हे अधिकच भयभीत होत असे. स्वामी म्हणतात, साक्षात शिव अवतार मारुतीराय म्हणजे साक्षात भगवान शंकरांचे अवतार आहेत. तुकोबराय देखील म्हणतात, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. अर्जुनाच्या ध्वजस्तंभी मारुतीराय का? त्याचं हे कारण आहे. पुढची ओवी तर फार महत्वाची आहे. देखा विलक्षण कैसे भक्त प्रेम सारथ्याचे काम देव करी. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पार्थाचे करीत असे. पहा त्या प्रभूचं केवढं आश्चर्य आहे. भक्ताविषयी केवढं विलक्षण प्रेम आहे की अनंत कोटी ब्रह्मांड नायक असताना देखील तो परमात्मा या भक्ताचं अर्थात अर्जुनाचं सारथ्य करतो. असं आहे परमात्म्याचा हा स्वभाव आहे. दास्य करी दासाचे उणेन साहेतयाचे. परमात्मा आपल्या भक्तांचं आपल्या दासांचं नेहमी दास्य करत असतो. किंबहुना देवाचा स्वभाव असा आहे, आपण परमात्म्याशी जो संबंध जोडू परमात्मा तोच आपल्याशी संबंध जोडत असतो. आपण जर परमात्म्याचे दास झालो, परमात्म्याचे सेवक झालो, तर तो परमात्मा देखील आपला सेवक होत असतो. आणि याकरता अनेक उदाहरण आहेत. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी भगवंताची देवाची भक्ती केली, सेवा केली, तर भगवंताने देखील एकनाथ महाराजांची सेवा केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना बहु उतावीळ भक्तीची या काजा होसी केशी राजा माया बापा साधावया भक्ती काज नाही लाज धरित. तुकोबरायांनी अनेक ठिकाणी भगवंताच्या या परधार्जिन्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. भक्तांची सेवा करण्याकरता तो परमात्मा कधीही लाज धारण करत नाही.
सारथ्य कर्म करणे म्हणजे रथ हाकण्याचं काम करणे. रथीपेक्षा सारथी हा कनिष्ठ मानला जातो. किंबहुना युद्ध करताना रथी आणि सारथी दोघांचंही मुख एकाच दिशेला असतं. रथीला नेमकं कुठे जायचं आहे, कुणाशी युद्ध करायचं आहे याचा संकेत देणार कसा? जर समोरासमोर असेल तर नेत्र संकेताने हातवारे करून आपण काही संकेत देऊ शकतो. पण आता दोघांचेही जर मुख एकाच दिशेकडे आहेत तर संकेत द्यायचा कसा? युद्धशास्त्रामध्ये असं चिंतन आहे. तो रथी आपल्या पायाच्या अंगठ्याने सारथ्याला काही निर्देश देत असतो, म्हणजे अंगठा त्याच्या पाठीला लावून निर्देश देत असतो, त्यानुसार सारथी रथ हाकत असतो. आता या ठिकाणी जर भगवान सारथी असतील आणि अर्जुन रथी असेल तर भगवंताने तेही स्वीकारले की नाही? हेच विलक्षण असलेलं भक्त प्रेम आहे. देखा विलक्षण कैसे भक्त प्रेम, सारथ्याचे काम देव करी. भगवंताने हे सारथ्याचं काम कसं स्वीकारलं, देवाकडे हे कसं आलं, त्या संदर्भामध्ये सुद्धा थोडंसं चिंतन आहे. थोडासा विचार मी मांडतोय. मला कल्पना आहे मर्यादित वेळेमध्ये सर्व विचार मांडणे अवघड आहे, परंतु थोडंसं कळावं या दृष्टिकोनातून. ज्या वेळेला कृष्ण शिष्टाई फसली, युद्ध निश्चित झालं, त्यावेळेला आपल्या बाजूने युद्ध करण्याकरता म्हणून अनेक राजे महाराजे सर्वांकडे कौरव आणि पांडव उभय पक्षांकडनं आमंत्रण पाठवणं चालू झालं. धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाले, अर्जुना द्वारकेला जा आणि भगवान श्री कृष्णाला आपल्या बाजूने युद्ध करण्याचं आमंत्रण देऊन ये. अर्जुन म्हणाला, अरे दादा, तो आपलाच आहे, आतापर्यंत त्याने आपल्याला सहकार्य केलेलं आहे. धर्मराजांनी सांगितलं, नाही, आपलाच आहे असं फार गृहीत धरू नको, कारण की हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धाचा निर्णय असा आहे, नियम असा आहे की ज्याच्याकडचं आमंत्रण पहिले येईल त्याच्या बाजूने त्या राजाला, योद्ध्याला लढावं लागत असतं. आणि दुर्योधन हा मुत्सद्दी आहे, धूर्त आहे, राजकारणी आहे, वेळ जाणणारा आहे, यामुळे कदाचित तो पहिले जाईल. अर्जुन आपला द्वारकेला जाण्याकरता थोडासा विलंब करत होता आणि फार आग्रह झाला म्हणून शेवटी अर्जुन निघाला. द्वारकेला पोहोचतो तर अर्जुनाच्या अगोदरच दुर्योधनाचा रथ त्या ठिकाणी उपस्थित दिसला. अर्जुनाला लक्षात आलं, दादा म्हणत होते ती गोष्ट बरोबर आहे, दुर्योधनाने वेळ साधली. त्याला लक्षात आलं, आता घरी गेल्यानंतर आपल्याला ओरडा खावा लागणारच आहे, पण इतके दूर आलेलो आहोत, कमीत कमी देवाचे दर्शन करून तरी जावं. म्हणून अर्जुनानेही देखील आपला रथ लावला आणि त्या महालामध्ये प्रवेश करत असताना द्वारपालाला विचारलं, दुर्योधन महाराज आलेले दिसतात. होय, आलेले आहेत. केव्हा आलेले आहेत? त्यांनी सांगितलं 2 तास होऊन गेलेत. अर्जुन विचार करतोय, 2 तास झाले, याचा अर्थ आतापर्यंत आमंत्रण दिलं गेलेलं आहे, झालं, सगळं संपलं. आतमध्ये आला, दुसऱ्या द्वारपालाला विचारलेलं, भगवान कुठे आहेत? त्या द्वारपालाने सांगितलं, भगवान आपल्या शयन कक्षामध्ये आहेत. हे ऐकल्यानंतर अर्जुनाला जरा बरं वाटलं. झोपलेत? होय, झोपलेत. दुसरा प्रश्न विचारला, दुर्योधन महाराज कुठे आहेत? त्याने सांगितलं ते देखील शयन कक्षात आहेत. हे ऐकल्यानंतर पुन्हा अंतःकरणामध्ये चलबिचल निर्माण झाली, याचं आमंत्रण दिलं असेल की नाही. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला भगवान पहुडलेले आहेत. दुर्योधन भगवंताच्या उशाशी एका खुर्चीमध्ये बसलेला आहे. हे पाहिल्यानंतर अर्जुनाला इतका आनंद झाला, मनोमन भगवंताची प्रार्थना करायला लागला, देवा, इतका मी अपराधी आहे, पण तरी देखील अजूनही तू माझी तुझ्या चरणाजवळची जी जागा आहे ती या दुर्योधनाला दिली नाही, देवा तुझे धन्यवाद. आणि मग अर्जुन भगवंताच्या चरण कमलाजवळ येऊन बसलेला आहे. आता बघा, भगवंताकडे सहकार्याची याचना करण्याकरता दुर्योधन आणि अर्जुन दोघेही आलेले आहेत. मध्ये भगवान पहुडलेले आहेत आणि दोघे एकमेकांसमोर आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आता भगवान विचार करतात, अर्जुन आला, आता उठायला हरकत नाहीये. काय आहे, आतापर्यंत भगवान झोपलेले नव्हतेच, भगवंतांनी झोपेचं सोंग घेतलेलं होतं. जो खरंच झोपलेला असेल त्याला उठवणं शक्य आहे, परंतु ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला कसं उठवणार? काहींनी प्रश्न विचारला,
भगवान झोपलेले होते? हो, झोपलेले होते. त्यांनी आपल्या अगदी मुखावरनं शाल पांघरून घेतलेली होती. होय. मग अर्जुन आला हे देवाला कसं कळालं? एका टीकाकाराने गमतीने उत्तर दिलं. त्या शालीला म्हणे एक छिद्र होतं, त्या छिद्रातून भगवंताने पाहिलं, आला अर्जुन, आता उठायला हरकत नाही. परंतु गंमत आहे, जरी अर्जुन आला आता उठायला हरकत नाही, तरी उठणार कसं हो? मनुष्य अगदी ताठ उठून बसत नाही. तो पहिले एका अंगावर होतो आणि मग हळूच उठतो. भगवंताला माहिती होतं, आपण मस्तकावरचं तोंडावरचं शाल पांघरून बाजूला केल्याबरोबर दुर्योधन आपल्याला आमंत्रण दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान सुद्धा असे काटकोनातच उठून बसले. उठल्याबरोबर समोर पहिले अर्जुनाचं दर्शन घडलं. अर्जुनाला विचारलं, अर्जुना केव्हा आलास? आता अर्जुनही सामान्य नव्हता. अर्जुनाने सांगितलं, देवा, पहिलं माझं आमंत्रण बरं, भगवंताने देखील स्वीकारलं एवढं सांगितलं. आणि ह्या 2 वाक्यामध्ये दुर्योधन मागणं म्हणाला, ओ निमंत्रण देणारे आणि घेणारे, त्याच्या अगोदर मी आलेलो आहे. आता भगवान दुर्योधनाकडे वळाले. अरे वा दुर्योधना, तू पण आलेला आहेस? होय, तेव्हा मी अगोदर आलेलो आहे. भगवंताने सांगितलं, तू अगोदर आला ही गोष्ट मान्य आहे, परंतु मी मात्र अर्जुनाला अगोदर पाहिलेलं आहे. आणि यामुळे आता अर्जुनाचं आमंत्रण तर मी स्वीकारलंय. पण दुर्योधन म्हणाला, नाही देवा, मी पहिले आलेलो आहे. मग भगवंताने सांगितलं, ठीक आहे, याकरता एक पर्याय देतो. 2 भाग करतो मी. एक भाग असा असेल की माझी सशस्त्र नारायणी सेना, यादवांचं सैन्य हे एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला निशस्त्र असा मी असेल. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. जिथे आडेल तिथे युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन आणि फारच झालं तर सारथ्य करेल, रथ चालवीन. आता यापैकी कुणाला काय हवंय? आता प्रश्न निर्माण झाला की मागणी कुणी करायची? तर धर्मशास्त्राचा नियम असा आहे, संपत्तीचं विभाजन करत असताना जो वडील बंधू असेल त्याने संपत्तीचं विभाजन करावं आणि जो धाकटा बंधू असेल त्याने प्रथम संपत्तीतला आपल्याला अपेक्षित भाग घ्यावा. जे उरेल ते वडील बंधूला प्राप्त होत असतं. हा नियम आहे. मग भगवान श्रीकृष्णांनी विचारलं की तुमच्यामध्ये लहान कोण? दुर्योधन म्हणाला, अर्जुन लहान आहे. मग अर्जुनाला मागणी करण्याचा पहिला हक्क आहे, अधिकार आहे. त्यावेळेला अर्जुनाने लगेच सांगितलं, देवा, मला ही सशस्त्र असलेली नारायणी सेना नको, मला तूच हवायस. दुर्योधनाला विचारलं, ही मागणी तुला मान्य आहे काय? दुर्योधनाने देखील मनात विचार केला, शस्त्र हाती न धरणाऱ्या कृष्णाला घेऊन काय करायचं? हे युद्ध आहे, इथे काही प्रवचन आपल्याला करायचं नाहीये, इथे सैन्याचीच आवश्यकता आहे. दुर्योधनही म्हणाला, श्रीकृष्णा, मला यादवांचे सैन्य दे. आणि भगवान म्हणाले, ठीक आहे. मग यादव सैन्य बरोबर घेऊन दुर्योधन हस्तिनापुरी आला आणि अर्जुनाच्या रथात बसून भगवान पांडवा घरी गेले. भगवंताने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण पत्करून अर्जुनाला अनेक संकटातून वाचवलेलं आहे. महाभारतामध्ये पुढे असं चिंतन आहे, ज्या वेळेला युद्ध समाप्त होत असे प्रति दिवशी रोज भगवान खाली उतरत असत आणि अर्जुनाला हात देत असत. भगवान सारथी, अर्जुन रथी आहे आणि आदरपूर्वक अर्जुनाला खाली घेत असत. 17 दिवस हा नियम झाला आणि 18व्या दिवशी मात्र भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, आज तुम्ही पहिले खाली उतरा, मग मी उतरणार आहे. अर्जुन म्हणाला, देवा, तू सारथी आहेस आणि मी रथी आहे. तुझं कर्तव्य आहे मला खाली घेणं आणि त्यात मी आज विजयी रथी आहे. त्यावेळेला मात्र भगवंताने सांगितलं, नाही अर्जुना, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि तू पहिले खाली उडी मार. अर्जुन रथाखाली उतरला आणि ज्या क्षणाला भगवंताने या रथातनं खाली उडी घेतली त्या क्षणाला तो संपूर्ण रथ पेटल्या गेला. हे दृश्य ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला अर्जुनाने हात जोडले, देवा, बरं झालं तुझ्या अगोदर मी उतरलो. तू जर अगोदर उतरला असता आज माझी होळी झाली असते. भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, कौरव सैन्यामध्ये जे वीर आहेत ते खेळण्यातले शस्त्रास्त्र घेऊन आलेले नव्हते. आज मी आतापर्यंत माझ्या प्रभावाने मी त्या सर्व शस्त्रास्त्रांचा प्रभाव
हा रोखून धरलेला होता. आज जे हे दिसतंय हा त्या शस्त्रास्त्रांचा असलेला प्रभाव आहे. बघा भगवंताचं किती भक्त प्रेम आहे की स्वतः सारथ्य कर्म करून भगवंताने अर्जुनाला वाचवलेलं आहे. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, आपुला सेवक घालून या पाठी पुढे जग जेठी उभार आहे. आपला जो सेवक आहे त्याला पाठीमागे ठेवलेला आहे आणि त्या सर्व शस्त्रास्त्रांच्या समोर स्वतः भगवान गेलेले आहेत. किंबहुना आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे, तुकोबराय म्हणतात. हा परमात्मा कसा आहे, भक्तांना मागे ठेवतो आणि कळी काळाशी आपण स्वतः भिडत असतो. असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने देखील पांचजन्य नावाचा शंख वाजवलेला आहे. तेने कृष्णनाथे लिलेने आपुला शंख तो फुंकिला पांचजन्य. आणि यापुढे या पांडव पक्षामध्ये कोण कोण आहेत याचा विचार करत असताना आणि कुणी कुणी शंख वाजवले त्यामध्ये काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजितः असे हे सर्वांनी शंख वाजवल्याचं वर्णन आलेलं आहे. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितो धृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हण. स्वामींनीच देखील शिखंडी विराट तैसा नृपनाथ धृष्टद्युम्न असं वर्णन केलेलं आहे. महाभारतीय युद्धामध्ये एक महत्वाचं दुसरं एक पात्र जर कोणतं असेल तर ते शिखंडी आहे. शिखंडी हा द्रुपदाचा पुत्र होता आणि कोशामध्ये शिखंडी शब्दाचा अर्थ श्मश्रू शून्यता असा केलेला आहे. ज्याला दाढी मिशा नाहीयेत तो शिखंडी. हा शिखंडी कोण आहे तर पूर्व जन्मातली अंबा आहे. म्हणजे पूर्वी अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा या तीन कन्या भीष्माचार्यांनी या तिघींचही स्वयंवर मंडपातून हरण करून आणलं. विचित्रवीर्य आणि चित्रांगद या दोघींचा विवाह झाला. परंतु जी अंबा आहे तिने मनाने काशीराजाला वर्ण केलेला असल्यामुळे तिने आपला मनोदय ज्या वेळेला भीष्माचार्यांना सांगितला त्यावेळेला भीष्मांनी तिला सत्कारपूर्वक काशीराजाकडे पाठवलेला आहे. पण काशीराजाने ही अपहृत असल्या कारणाने तिचा स्वीकार केला नाही. ती कन्या अंबा पुन्हा भीष्माचार्यांकडे आली आणि भीष्मांना तिने सांगितलं की आता तुम्ही माझ्याशी विवाह करा कारण तुम्ही मला हरण करून आणलेलं आहे. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं मी आजन्म ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं असल्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. त्यावेळेला ती अंबा महेंद्र पर्वतावर गेली आणि ज्या वेळेला मी भीष्माचा प्राण घेईन त्याच वेळेला मला स्वस्थता प्राप्त होईल अशा निर्धाराने शंकराची 6 वर्ष आराधना केली आणि शंकरांनी प्रसन्न होऊन तिला तो वर दिला आणि पुढील जन्मी तू भीष्माचा वध करशील असा आशीर्वाद दिला. नंतर तिने चिता पेटवून आपला देह भस्म करून टाकला आणि त्याच समयी राजा द्रुपद पुत्र प्राप्तीसाठी शंकर आराधना करत होता. भगवान शंकर त्यावरही प्रसन्न झाले आणि वर दिला की प्रथम स्त्री आणि मग पुरुष असं तुला एक पुत्र होईल. आणि यानंतर याच आंबेने द्रुपदाच्या पोटी जन्म घेतलाय. या द्रुपदाने तिचं नाव शिखंडी असं ठेवलं. पुरुषवेश घालूनच त्या कन्येला त्यांनी वाढवलं आणि पुढे अनेक मुली सांगून येऊ लागल्या. त्यावेळेला द्रुपदाने दशार्ण देशाचा जो राजा आहे त्याच्या मुलीशी शिखंडीचं लग्न लावून दिलं. पण काही दिवसांनी आपला पती पुरुष नसून स्त्री आहे हे त्या कन्येचं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेला तिने आपल्या पित्याकडे ही गोष्ट सांगितली, तक्रार केली. त्या दशार्णाने द्रुपदाशी युद्ध करायचं ठरवलं आणि शिखंडी त्याच रात्री वनामध्ये पळून गेला. तिथे त्याला एक यक्ष भेटला. त्याने शिखंडीचं स्त्रीत्व घेऊन त्याला 8 दिवसांसाठी आपलं पुरुषत्व दिलं. शिखंडी पुरुषत्व घेऊन घरी आला. द्रुपदाला आनंद झाला आणि त्याने युद्धाकरता आलेल्या दशार्णाला निरोप पाठवला की तू माझ्या पुत्राची समक्ष परीक्षा कर, उगीच अविचाराने युद्ध करू नकोस. आणि दशार्णाने देखील यानुसार शिखंडीची परीक्षा केली. त्यावेळेस तो पुरुष ठरला आणि दशार्ण युद्ध न करता स्वस्थानी परतला. आता 8 दिवसानंतर यक्षाला आपले पुरुषत्व परत करण्यासाठी शिखंडी वनामध्ये आला.
पण या 8 दिवसामध्ये इकडे एक वेगळीच घटना घडली. हा यक्ष स्त्री रूप घेऊन बसलेला असताना एकाएकी त्या ठिकाणी कुबेर आले. कुबेर हे यक्षांचे राजा आहेत आणि यक्षाने केलेली आदला बदल त्याला कळताच त्याने त्या यक्षाला तू कायमचाच स्त्री होऊन राहशील असा शाप दिला. शिखंडीला ज्या वेळेला हे कळालं त्यावेळेला तो तडक कुबेराकडे गेला आणि त्याला म्हणाला की माझ्यावर उपकार करण्यासाठी यक्षाने असं केलं, तेव्हा त्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागू नये आणि अशी माझी प्रार्थना आहे. त्यावेळेला कुबेर म्हणाला तू देह सोडल्यानंतर यक्ष पुन्हा पुरुष होईल, आता तू सुखाने घरी राहा. आणि अशाच अवस्थेत शिखंडी घरी आल्यामुळे त्याला द्रुपदाला खूप आनंद झाला आणि पुढे भारतीय युद्धामध्ये या शिखंडीलाच पुढे केल्याने भीष्माचार्यांनी शस्त्रसन्यास केल्याचं वर्णन आहे. त्यातच त्यांचा अंत झालेला आहे. म्हणजे अगोदर स्त्री आणि नंतर पुरुष अशी ज्याची घटना आहे आणि त्यामुळे तो देखील एक महारथीच मानला गेलेला आहे. यापुढे अनेकांनी जे काही शंखनाद वाद्यनाद वगैरे केलेले आहे त्याचा परिणाम काय झाले सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली. ब्रह्मलोकामध्ये एकच अशी हाकाटी उठली, ओरड झाली की ही सृष्टी गेली, संपली, समाप्त झालं. दिवसात सूर्य गुप्त झाला, नाहीसा झाला. ज्याप्रमाणे प्रलय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार उडला. सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत. हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला कौरवांकडचा ध्वनी झाला त्यावेळेला वर्णन केलेले सशब्द हा तुमुलो भवत, तो शब्द फार मोठा झाला इतकंच. परंतु ज्या वेळेला पांडव पक्षाकडनं शंखनाद ध्वनी वगैरे झाला त्यावेळेला जे कौरव पक्षाकडचे आहेत त्यांच्या हृदयामध्ये धडकी भरली असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. या दोन नादांमधला हा फरक का आहे त्याचं एक उत्तर आपल्याला देता येतं की सैन्य बळ कमी होतं परंतु पांडवांची बाजू, पांडवांचा पक्ष हा सत्याचा होता आणि कौरवांचा पक्ष हा अधर्माचा असल्यामुळे संख्याबळ अधिक असूनही या केवळ आवाजाने देखील आपण पराभूत होतो की काय अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली आहे. यानंतर तो घोष जरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. पुढे हा जग म्हणजे हा नाद जो आहे हा जरी शांत झाला तरी त्याचा प्रतिध्वनी मात्र पाठीमागे होतच राहिला. आणि अशा स्थितीमध्ये सर्व सज्जता झालेली आहे, तयारी झालेली आहे आणि अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशम तदा वाक्यमिद माह महीपते. सर्व सज्जता झालेली असल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युता परमात्म्या या दोनही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ आपण नेऊन उभा करा. कशा करता म्हणे सर्वातून कोणाशी झुंजावे लागे हे पहावे म्हणून या, की कुणा कुणाशी मला युद्ध करायचं आहे हे जरा पाहिलं पाहिजे या करता म्हणून दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर. त्यावेळेला संजय म्हणतात भगवंताने दोनही सैन्यांच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला आहे आणि अर्जुनाने ज्या वेळेला दोन्हीकडे पाहिलं त्यावेळेला श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्षस कौन्तेय सर्वान बंधून अवस्थितान. दोनही पक्षांकडे पाहत असताना
आपलेच गोत्र जे आहेत, आपलेच नातेवाईक आहेत हे त्या अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कृपा वृत्ती निर्माण झाली, त्याची वीर वृत्ती परिसमाप्त झाली आणि ही त्याची स्थिती पाहून भगवंताच्या अंतःकरणामध्ये आश्चर्य निर्माण झालं की अरे असा एवढा धनुर्धर वीर असलेला अर्जुन हा मोहग्रस्त कसा झाला, काय आहे भगवंताला आश्चर्य का वाटावं या संबंधामध्ये चिंतन असं आहे की अर्जुनाची वीरवृत्ती परिसमाप्त झाली आणि का तर अर्जुनाला आता सगळे आपले आप्त स्वकीय आहेत असं जाणवायला लागलं. एक गंमत आहे, बोध म्हणजे ज्ञान बदललं की भावना आणि क्रिया बदलत असते. बोधावरती क्रिया आणि भावना हे आधारित आहे. एक थोडक्यात उदाहरण सांगतो. एका व्यक्तीचं लग्न झालं, विवाह झाला. आलेली जी सून होती ही उच्च शिक्षित होती, शिक्षण भरपूर झालं, परंतु स्वयंपाकाचा अनुभव काहीच नव्हता. नवीन नवीन आलेली. तर सासूबाईने सांगितलं की तू बाकीचं काम करत जा, स्वयंपाक घराचा ताबा अजून माझ्याकडे राहू दे. तिने सांगितलं ठीक आहे. पती रोज नोकरीला जात असे, आई स्वयंपाक करून डबा वगैरे भरून देत असे. पण एक दिवस त्या सुनेने विचार केला, आज सासूबाई करत आहेत ठीक आहे, परंतु कधी ना कधी सासूबाई थकतील आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाक करावा लागणार आहे. मग आपल्याला थोडासा अनुभव असला पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, याकरता आपण थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. म्हणून तिने सासूला विनंती केली की आज पासून मी थोडा थोडा स्वयंपाक करून पाहते. सासूबाईने सांगितलं ठीक आहे आणि म्हणून तिने पोळ्या करण्याकरता कणिक तिंबली. आता पहिलीच वेळ असल्यामुळे किती पाणी घालावं वगैरे काही कळालं नाही. तर ठीक आहे, असू देत. यानंतर महत्वाचा भाग आहे पोळ्या लाटण्याचा. आपल्या भारतीय माता वर्गाचं हे वैशिष्ट्य आहे की पोळी लाटताना इतकी सुंदर लाटतात, अगदी गोर गरगरीत, जणू काही पृथ्वीचा आकार. आणि एखादा नवीन जर पोळी लाटायला असेल तर त्याची अवस्था पाहण्यासारखी आहे. ती नवीन होती त्यामुळे पहिली पोळी लाटली महाराष्ट्राचा आकार नकाशा, दुसरी पोळी लाटली तो भारताचा नकाशा, तिसरी पोळी लाटली वेगळ्या देशाचा नकाशा. काय करावं कळेना, पण कशा बशा आपल्या त्या पोळ्या लाटल्या, भाजल्या, पण त्याही व्यवस्थित भाजल्या गेल्या नाहीत आणि त्या डब्यामध्ये कशा बशा आपल्या भरल्या, डबा पाठवून दिला. साहेबांनी ज्या वेळेला सुट्टीमध्ये डबा उघडला, त्या पोळ्यांची ती अवस्था पाहताच खूप राग निर्माण झाला आणि सर्वांसोबत अशा पोळ्या खाण्याची लाजही वाटली. म्हणून त्यांनी कसं बसं आपलं भोजन केलं आणि घरी आल्यानंतर आईला खूप रागावला, अशा पोळ्या करत असतात का वगैरे वगैरे. आईने ऐकून घेतलं, परंतु ज्या वेळेला तो खूप बोलायला लागला त्या वेळेला आईने एका वाक्यात सांगितलं, अरे बाळ, मी अशी पोळ्या करत असते का? आजपर्यंत मी अशा पोळ्या केल्या आहेत का? हे ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी आईने या पोळ्या केल्या नाहीयेत त्या अर्थी नक्कीच पोळ्या ह्या पत्नीने केलेल्या आहेत. आणि मग त्याचा पारा जो आहे तो कमी व्हायला लागला. मग तो म्हणाला, नाही नाही बरोबर आहे, नवीन नवीन असं होतच असतं, कदाचित गिरणीवाल्याने व्यवस्थित दळून दिलेलं नसेल, अनेक कारण. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की जो अत्यंत क्रोधामध्ये होता, रागामध्ये होता, तो एकदम शांत झाला. केव्हा शांत झाला? ज्या वेळेला त्याला कळालं की पोळ्या आईने केलेल्या नसून पोळ्या आपल्या पत्नीने केलेल्या आहेत. अर्थात बोध बदलला, ज्ञान बदललं की भावनाही बदलते आणि क्रियाही बदलत असते. त्याप्रमाणे जे समोर युद्धाकरता उपस्थित झालेले आहेत ते शत्रू आहेत अशी भावना या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. पण असं असताना या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जर हे आप्तस्वकीय आहेत अशी भावना जर निर्माण होत असेल तर हे आश्चर्यकारकच नव्हे काय? युद्ध क्षेत्रामध्ये आल्यानंतर अशी भावना निर्माण होणं याचं परमात्म्याला आश्चर्य वाटलेलं आहे. आणि अर्जुनाच्या ठिकाणी कृपावृत्ती निर्माण झाल्यामुळे अपमानित झालेली वीरवृत्ती ती निघून गेली. अर्जुन हा महामोहग्रस्त झाला. बघा स्नेहाचं काय वैशिष्ट्य आहे. वज्रापेक्षाही
हे स्नेह अत्यंत दांडगा आहे, कठीण आहे. नावाला स्नेह आहे, परंतु वज्राहूनही कठीण आहे. बघा ना आपण, वस्तुतः अर्जुन कसा आहे, जेणे संग्रामे हारू जिंकिला, त्याने संग्रामामध्ये भगवान शंकरांना देखील पराभूत केलेला आहे. किंबळ जेणे युद्धा माझी शंकराशी हार, आणली साचार तो हा वीर. स्वामी म्हणतात, निवात कवच दैत्य केले ठार, क्षणी तो जर्जर झाला मोहे, निवात कवचांनाही पळवून लावणारा. हीच ओवी पुढे द्वितीय अध्यायामध्ये पण आलेली आहे. यामुळे थोडासा विचार त्या ठिकाणी आपण करणार आहोत. पण असा जो वीर आहे, तो वीर क्षणी तो जर्जर झाला मोहे. भगवान म्हणतात, माऊली म्हणतात, एका क्षणामध्ये या मोहाने तो जर्जर झाला. केवळ एका क्षणा माझी, म्हणजे स्नेह जो आहे याचं वैशिष्ट्य आहे की नाही. त्याप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे, जैसे भलतैसे काष्ठ शुष्क कठीणांग, भेदी तसे भृंग लिले नेची. की एखादा भृंग जर आपण पाहिला तर कितीही कठीण काष्ठ असेल तरी सहजगत्या तो ते कुरून बाहेर जाण्याचे त्याला सामर्थ्य आहे. परंतु असा भ्रमर ज्या वेळेला एखाद्या पुष्पामध्ये अडकतो त्यावेळेला तो मरण पत्करतो, परंतु त्यातून बाहेर पडत नाही, त्या फुलाला कोरत नाही. हा स्नेहाचाच परिणाम आहे की नाही. म्हणून स्नेहातील कोवळेपणा हाच खरा कठीण आहे. आणि यानंतर मात्र अर्जुन युद्ध न करण्याविषयी आपली स्वतःची भूमिका मांडायला लागला. निमित्ताने च पश्यामी विपरीतानि केशव, न श्रेयोन पश्यामी हत्वा स्वजनमाहवे. देवा, या स्वजनांना या युद्धामध्ये मारून मी काही आपलं कल्याण होईल असं मानत नाही. किंबहुना ज्यांच्या करता म्हणून मला राज्य वगैरे प्राप्त करण्याची इच्छा होती, तेच जर मरण्याकरता निर्माण होत प्रवृत्त होत असतील तर हे राज्य तरी काय मिळवावं. देखोनी हे मज नको नको जय, राज्य तरी काय कशासाठी, वधोनी हे सर्व भोगा वेजे भोग, लागो तया आग पार्थ बोले. अशा भोगांपेक्षा जर भिक्षावृत्ती जरी मला करावी लागली तरी मान्य आहे. एतांना हंतुम इच्छामी नतोपि मधुसूदन. यांनी मला मारलं तरी चालेल, परंतु मी यांना मारण्याची इच्छा करत नाही. यामध्ये सुद्धा गंमत आहे. इच्छा करत नाही म्हणजे यांना मी मारू शकतो हे सामर्थ्य अर्जुनाला माहिती आहे, परंतु अर्जुन म्हणतो मारू शकत नाही असं नाही, मारू शकतो परंतु मारण्याची इच्छा करत नाही. किंबहुना पुढे अर्जुन म्हणतो, निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीतिस्यात जनार्दन, पापमेवाश्रय दस्मात हत्वय ताना तताईनः. या आतताईंना मारून आम्हाला पुण्य नाही तर पापच लागेल महाराज. काय कौरव आतताई आहेत हे अर्जुनाला मान्य आहे, तरी देखील त्या आततायांना मारण्यामध्ये त्याला पाप जाणवतं. हेच खरं वैशिष्ट्य आहे, विलक्षण आहे. असं आहे, आतताई कुणाला म्हणावं या संबंधामध्ये शास्त्रकारांनी बरंच चिंतन केलेलं आहे. अग्निदो गरदश्चैव शस्त्र पाणीर धनापहा, क्षेत्रदारापहर्ताचे षडयते आतताईनः. अग्नी प्रदान करणारा म्हणजे जाळणारा, विष पाजणारा, शस्त्र पाणीही, आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन दुसऱ्याला मारण्याकरता धावणारा, धनापहा धनाचं अपहरण करणारा, जमिनीचं हरण करणारा आणि पत्नीचं हरण करणारा, हे 6 जे आहेत ते आतताई सांगितलेले आहेत. आणि शास्त्र चिंतन असं आहे, आतताईन मायांतम हन्या देवा विचारयन, नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. आतताई जर समोर असेल तर त्याला मारावंच, कारण की आतताईला मारण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. हे अर्जुनाला कळतंय, तरी देखील अर्जुन म्हणतो या आततायांना मारून काय मिळणार आहे, यापेक्षा नको, कारण की यांचा जर वध केला तर पापच लागेल. बरं, असं आहे, पापाची एवढी भीती का वाटते अर्जुनाला, तर महत्वाचं असं आहे की जर आमच्या ठिकाणी पाप निर्माण झालं तर तू जो आमच्या हाताशी आलेला आहे तो आमचा हाताचा तू जाशील, तू दूर होशील, म्हणून आमच्या ठिकाणी पाप नसावं अशी आमची इच्छा आहे. बरं असो, या पुढे सांगतो, जरी यांना मित्रद्रोहाचं पातक लक्षात येत नसेल तरी मला कळतंय तर मी का ती चूक करावी. पुढच्याने चूक केली आणि पुन्हा जर आपण चूक केली तर ती चूक वाढत असते. यामुळे देखील मी यांचा वध करू इच्छित नाही. बरं, यांचा वध केल्याने कुलक्षय होईल आणि
कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. हा कुलक्षय जर झाला तर सनातन असलेले कुलधर्म नष्ट होतात आणि अधर्म त्या ठिकाणी निर्माण होतो. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. मग त्या कुलामध्ये वर्णसंकर शक्यता होते आणि वर्णसंकर झाला की मग त्या ठिकाणी त्या कुलातील पितर हे पतित होतात, त्यांच्या पिंडाधिक क्रिया लुप्त होतात. पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. गंमत अशी आहे की पिंडदानाचं काय महत्व आहे ते फार विस्ताराने वर्णन करण्यासारखं आहे. काही जण या पिंडदानाला केवळ अंधश्रद्धा मानतात, परंतु तसं नाहीये. श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम. जे श्रद्धेने केलं जातं तेच खरं श्राद्ध आहे. श्राद्ध कर्म हे चुकू नये याकरता म्हणून फार कटाक्ष शास्त्रकारांनी केलेला पाहायला आपल्याला मिळतो. आणि पुढे असं म्हणतात की अशा प्रकारच्या दोषांनी वर्णसंकर ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळेला जाती धर्म कुलधर्म जे शाश्वत आहेत ते परिसमाप्त होतात आणि असा ज्यांच्या ठिकाणचा कुलधर्म नष्ट झालेला आहे त्यांचा नरकामध्ये वास होतो असं आम्ही ऐकलेलं आहे. नरके नियतम वासो भवती तनुशुश्रुम. त्यामुळे हे युद्ध करणं म्हणजे आम्ही पुण्याचं काम करत नाही आहोत, तर अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यता. राज्य सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्याकरता जे प्रवृत्त झालेलो आहोत ते फार मोठं पाप करण्याकरताच प्रवृत्त झालेलो आहोत. असं असल्यामुळे यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. प्रतिकार न करणाऱ्या आणि अशस्त्र असलेल्या मला जर शस्त्रपाणी असलेल्या या कौरवांनी मारलं तरी देखील माझ्या करता ते कल्याणकारकच आहे किंवा तेच मला मान्य आहे असं माझं मत आहे. आणि एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. आणि असं सांगून तो अर्जुन रथातनं खाली उतरला. रथातून तेव्हा उतरोणी खाली दुःखे अश्रू गाळी ढळढळा. जैसा राजपुत्र होता पदच्युत कोणी ना ठेवीत मान त्याचा. आणि अर्जुन खाली उतरलेला आहे, मी युद्ध करणार नाही हे देवाला त्याने ठामपणे सांगितलेलं आहे. मग धनुर्बाण ठेवून परते बैसोनी या तेथे अश्रू ढाळी. ऐसा परिरणी घडले जे काय रायाशी संजय तेची सांगे. संजय यांनी इथपर्यंतची गोष्ट इथपर्यंतचा वृत्तांत हा धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. आता या खिन्न असलेल्या अर्जुनाला परमात्मा काय सांगणार आहेत त्याचा विचार हा द्वितीय अध्यायामध्ये येणार आहे. स्वामी अंतिम 2 ओव्यांमध्ये सांगतात, खिन्न अर्जुनासी आता कृष्णनाथ कैसा परमार्थ निरूपिल तीच कथा पुढे ऐका अभिनव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. माऊली सांगतात की आता परमात्मा या मोहग्रस्त असलेल्या अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता म्हणून काय तत्वज्ञान सांगतात, काय विचार व्यक्त करतात, तो विचार आता द्वितीय अध्यायापासून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या प्रथम अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग नावाच्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाची पहिली भूमिका पाहिली आहे की अर्जुन म्हणतो कौरवांनी मला मारलं तरी चालेल, परंतु मी मात्र कौरवांना मारणार नाही. ही अर्जुनाची असलेली पहिली भूमिका आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला अर्जुनाची दुसरी भूमिका ऐकायला मिळणार आहे की देवा मी एवढं सांगतोय तरी तू काहीच प्रत्युत्तर किंवा त्याविषयी बोलत नाहीयेस, तर मी नेमकं काय करावं ही दुसरी भूमिका अर्जुनाची आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाची तिसरी भूमिका आहे की देवा आता तू सांगशील तसं मी करणार आहे. पण ही भूमिका ऐकायला बराच वेळ आहे. पहिली भूमिका आज अर्जुनाची या ठिकाणी व्यक्त करून मी या द्वितीय वाक पुष्पाचा या ठिकाणी उपसंहार करतो. झालेली ही सेवा भगवत चरणारविंदी ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीराम.